घड्याळात पाहिलं तर दुपारचे 3 वाजले होते आणि मला जबरदस्त भूक लागली होती. घरी जाऊन जेवण करण्याचा प्रश्नच नव्हता, कारण त्या घरात फक्त भिंती होत्या, माणसं नव्हती. माझ्या खाण्यापिण्याशी कोणालाही काहीच घेणं देणं नव्हतं. त्यांना फक्त माझ्या कष्टाने मिळवलेल्या पैशाशीच मतलब होता. जर त्यांना कळालं असतं की मी दुकान बंद करून जेवायला आलो आहे, तर ते माझी वाट लावल्याशिवाय राहिले नसते. म्हणून मी विचार केला, दुकान बंद करावं आणि हॉटेलमध्ये काही ना काहीतरी खाऊन यावं. मी दुकानाचे शटर खाली ओढणारच होतो, तोच माझी नजर समोरून येणाऱ्या एका निष्पाप मुलीकडे गेली. ती माझ्याच दिशेने येत होती. तिच्या हातात कापडाने झाकलेलं काहीतरी होतं. ती जवळ येताच तिने ते झाकलेलं काहीतरी माझ्या हातात दिलं आणि म्हणाली, "हे जेवण तुमच्यासाठी आहे. माझ्या आईने पाठवलं आहे." मी सुन्न झालो. मी तर दुकान बंद करून हॉटेलमध्ये जेवायला जाणार होतो आणि इकडे कोणीतरी माझ्यासाठी आधीच जेवण पाठवलं होतं. मी तिच्याकडून ते जेवण घेतलं, तिचा आभार मानले आणि म्हणालो, "बाळा, तुझ्या आईला पण माझ्याकडून धन्यवाद सांग." मी दुकानाचे शटर पुन्हा उघडलं आणि जेवू लागलो. अफलातून चव होती त्या अन्नाची. माझं जेवण संपताच गिऱ्हाईकाची परत ये-जा सुरू झाली आणि मी माझ्या कामात व्यस्त झालो. दुसऱ्या दिवशी तीच मुलगी पुन्हा आली. तिच्या हातात परत तसं झाकलेलं ताट होतं. "माझ्या आईने पाठवले आहे जेवण तुम्हाला," ती सहज म्हणाली. आता रोजच हा सिलसिला सुरू झाला होता. ती रोज माझ्यासाठी जेवण घेऊन यायची आणि मी पोटभर जेवायचो. बघता बघता असाच आठवडाभर निघून गेला, पण अजूनही मी तिला विचारलं नव्हतं की ती कोण आहे आणि तिची आई माझ्यासाठी दररोज जेवण का पाठवते. आज मात्र हा प्रश्न माझ्या मनात पुन्हा पुन्हा येत होता. त्या मुलीने, त्या मुलीच्या आईने मला मदतीचा हात दिला होता, पण का? नेहमीप्रमाणे दुपारी ती मुलगी आणि तिने मला जेवण दिलं. मी आज तिला प्रेमाने विचारलं, "बाळा, तू कोण आहेस? तुझी आई रोज माझ्यासाठी जेवण का पाठवते?" तिने दिलेलं उत्तर ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. मी दिवसेंदिवस दुसऱ्याच्या हक्काचं अन्न खात होतो आणि तेही काहीही विचार न करता. ती निष्पाप मुलगी म्हणाली, "माझी आई हे जेवण बाबांसाठी पाठवते, म्हणून मी ते तुमच्याकडे घेऊन येते." मी सुन्न झालो. ती 7-8 वर्षाची होती. तिला फारसं काही कळत नव्हतं, पण मी तरी समजूतदार माणूस होतो. मी इतक्या दिवसापासून दुसऱ्याच्या वाट्याचं अन्न खात होतो. शरमेनं माझं डोकं खाली झुकलं. आता मला त्या व्यक्तीची माफी मागायलाच हवी होती, ज्याचे जेवण मी इतके दिवस न विचारता खात होतो. मी त्या मुलीचा हात धरला, तिला दुकानातून बाहेर आणलं आणि तिला गल्लीत घेऊन आलो. मग मी तिला विचारलं, "बाळा, तुझ्या बाबाचे दुकान या बाजारपेठेत कुठे आहे?" माझ्या मनात आलं होतं की ती आपल्या बाबांसाठी एखाद्या दुकानात जेवण घेऊन जात असावी, पण चुकून माझ्याकडेच ते जेवण येत असेल आणि माझ्याकडेच येत असेल. मुलीने शांतपणे उत्तर दिलं, "माझ्या बाबांचे दुकान या बाजारात कुठेच नाही." मी आश्चर्याने विचारलं, "मग तू रोज कोणासाठी आणि कुठे कुठे जेवण घेऊन जातेस?" ती मुलगी म्हणाली, "मी हे जेवण तुमच्यासाठीच घेऊन येते. माझी आई म्हणते, जर मला वाटत असेल की माझ्या बाबांनी पोटभर जेवण करावं, तर मी हे जेवण तुम्हाला द्यावं." मी तिला 100 वेळा समजावलं, "बाळा, मी तुझा बाबा नाहीये. तुझी आई तुझ्या बाबासाठी जेवण पाठवते, तर ते तुझ्या बाबांनाच त्यांना जेवण द्यायला हवं. जा." पण तरी ती रोज माझ्याकडेच जेवण घेऊन यायची आणि म्हणायची, "माझ्या आईने तुमच्यासाठी जेवण पाठवलं आहे." आता खरं तर मला माझी लाज वाटू लागली. आधी कधीतरी वेळ मी तिच्या हातचं जेवण खाल्लं होतं आणि आता मला जाणवू लागलं की काहीतरी गोंधळ नक्कीच आहे. आज जेव्हा ती मुलगी पुन्हा जेवण घेऊन आली, तेव्हा मी ठरवलं की तिच्या घरी जाऊन सत्य जाणून घ्यायचं, कारण ती मुलगी रोज रस्ता चुकून माझ्या दुकानातच येत होती आणि कदाचित तिच्या घरच्यांना याची कल्पनाही नसेल. तिच्या हातून चूक होणं साहजिक होतं. यावेळी मी जेवण घेण्यास नकार दिला.
तेव्हा तिच्या डोळ्यात पाणी आलं. ती रडल्यासारखी होत होती. जोपर्यंत तुम्ही जेवण घेणार नाही तोपर्यंत मी इथून हलणार नाही. शेवटी नाईलाजाने मी तिच्या हातून ताट घेतलं व ते तसंच टेबलावर ठेवलं. ती मुलगी परत फिरली. मी ताट उचललं आणि तिच्या मागोमाग चालू लागलो. तेवढ्यात वेळा इतकाही अंतर गेल्यावर ती एका घरात शिरली. मी दरवाजा वाजवला आणि कोणीतरी बाहेर येण्याची वाट पाहू लागलो. तेवढ्यात थोड्याच वेळात एक सुमारे 22-23 वर्षाची सुंदर मुलगी बाहेर आली. मी तिला सांगितलं, तुमची मुलगी रोज गैरसमजातून माझ्या दुकानात येते आणि मला जेवण देऊन जाते. खरं तर ते जेवण तिच्या वडिलांसाठी असावं, पण चुकून माझ्याकडे येते. ते जेवण मी तिला कित्येकदा समजावलं, पण ती ऐकत नाही. तिच्या बाबांचे दुकान कुठे आहे ते मला सांगा, मी त्यांना हे जेवण देऊन येईन. ती मुलगी शांतपणे उभी राहून माझं बोलणं ऐकत होती. जेव्हा मी बोलणं संपवलं आणि गप्प झालो तेव्हा तिच्या चेहऱ्यावर एक विचित्र भाव उमटले. तेव्हा ती मुलगी म्हणाली, वीणाचे बाबा या जगात नाही आहेत. त्यांचं निधन झालं आहे. आजूबाजूला एखादं मंदिर नाही, पण मी माझ्या मुलीकडून हे जेवण एखाद्या गरिबाला द्यायला सांगू शकते. त्यातून तिच्या बाबांच्या आत्म्याला शांती मिळेल. म्हणून मी हे जेवण एका गरजूला देत आहे. मी बऱ्याच दिवसापासून तुम्हाला पाहत होते. तुम्ही हॉटेलमध्ये जाऊन जेवण करता. म्हणूनच मी विचार केला, जर तुम्हाला घरी बनवलेलं अन्न मिळाले तर तुमची भूकही भागेल आणि माझ्या मुलीचे मनही शांत होईल. वीणा अजून लहान आहे. जेव्हा आम्ही जेवायला बसतो तेव्हा ती मला विचारते, आई, आपण तर जेवत आहोत, पण बाबा कुठे जेवत असतील. तिची तगमग आणि माझ्या नवऱ्याच्या आत्म्याच्या शांतीसाठी मी तुम्हाला हे जेवण देत आहे. मुलगी अनाथ असल्याने ऐकताच मला मनातून हल्ल्यासारखे झाले. एकदम शांतपणे मी तेथून निघालो आणि माझ्या दुकानावर जाऊन बसलो. पण मनातले विचार काही केल्याने थांबत नव्हते. त्या मुलीच्या आईला एवढ्या तरुण वयात विधवापणाचे भोग भोगावे लागत होते. तिच्या नवऱ्याला नक्की काय झालं असेल हे विचारात सतत माझ्या डोक्यात घोळत राहिले. त्या दिवशी दुकानात माझं मनही लागलं नाही. गिराईकही कमीच येत होते. अखेर मी लवकर दुकान बंद करून घरी पोहोचलो. घरात प्रवेश करताच माझ्या सावत्राईने मला पाहिले आणि लगेचच विचारले, आज एवढ्या लवकर कसा काय आलास रे? मी थोडक्यात उत्तर दिलं, तब्येत जरा ठीक नाही वाटली म्हणून दुकान लवकर बंद केलं. ती काही न बोलता सरळ माझ्याकडून पैसे घेत मोजून स्वतःजवळ ठेवू लागली. ही तर माझ्या जीवनाची दिनचर्याच होती. सकाळी उठायचं, दुकानावर जायचं, संध्याकाळी आलं की सगळी कमाई सावत्राईच्या हातात ठेवायची. या घरात मीच एकटा कमावता होतो. माझ्या वडिलांना अर्धांगवायूचा झटका आलेला होता. ते अंथरुणाला खिळले होते. पूर्वी ते व्यवस्थित होते तेव्हा त्यांनी हे दुकान सुरू केलं होतं. आता तेच दुकान माझ्या उदरनिर्वाहाचे एकमेव स्रोत होते. पण अचानक बाबांना अर्धांगवायूचा झटका आला आणि परिस्थिती बदलली. घरात पैशाची चणचण भासू लागली. त्यावेळी मी लहान होतो, तरी माझ्या सावत्राईच्या सांगण्यावरून मी शिक्षण सोडले आणि दुकान सांभाळायला सुरुवात केली. तेव्हापासून आजपर्यंत मी फक्त दुकानच पाहत आलो आहे. 17 वर्षाचा असताना दुकान सांभाळायला सुरुवात केली आणि आता मी 25 वर्षाचा आहे. पण या वर्षात मी कधी सुट्टी घेतली नाही, ना कुठे फिरायला गेलो. कमवणे हेच माझ्या जीवनाचे ध्येय झालं होतं. याशिवाय आयुष्यातील कोणत्या आनंद, माझ्या दुःखाशी माझा काही संबंध उरला नव्हता. मी लहान होतो तेव्हा मला कुठल्याच नात्याची जाण नव्हती. माझी आई कोण आहे, तिचा चेहरा कसा होता हे मला ठाऊक नव्हते. फक्त सावत्राईच्या तोंडून नेहमी एकच ऐकत होतो, तू माझा सावत्र मुलगा आहेस. माझ्या व्यतिरिक्त माझ्या बाबांना अजून एक संतान होती, ती माझी सावत्र बहीण. ती शहरातील एका चांगल्या कॉलेजमध्ये शिक्षण घेत होती. कधीकधी ती घरी येत असे, पण माझ्याशी सरळ नीट बोलतही नसे. मी घरातून सकाळी काही न खाता निघत असे आणि रात्री 10-11 वाजता घरी परत असायचा. तोवर घरात माझ्यासाठी जेवायला काहीच शिल्लक राहत नव्हते. माझी सावत्राई जे काही बनवत असे
ते फक्त स्वतःसाठी आणि बाबांसाठीच. माझ्यासाठी एवढंच महत्त्वाचं काहीच नव्हतं की ती बाबांची काळजी घेत आहे, नाहीतर ती त्यांना ओझं समजत होती. मी माझ्या बाबांसाठी या घरात संपूर्ण खर्च उचलत होतो, जिथे माझी सावत्र आई आणि बहीणसुद्धा होत्या. मी दररोज 6-7 हजार रुपये आणून माझ्या सावत्राईच्या हातात ठेवत होतो. तरी त्यांच्यामध्ये मी त्यांच्यासाठी घरासाठी काहीच करत नव्हतो. बाबा सतत आपल्या खोलीत पडून राहत असे. त्यांच्यासाठी माझी भेटही त्यांच्या पत्नीच्या परवानगीशिवाय होऊ शकत नव्हती. तिला वाटलं तेव्हाच मला बाबांच्या खोलीत जाण्याची परवानगी मिळेल आणि नाहीतर आठवडाभर त्यांचं तोंड पाहायला मिळत नसे. माझ्या लहानपणापासूनच मला बाबांना प्रश्न विचारायची सवय नव्हती आणि ही सवय मला त्यांनीच लावली होती. माझी सावत्राई बाबांना अतिशय प्रिय होती, त्यामुळे त्यांच्यासमोर तोंड उघडण्याचं माझं धाडसच होत नव्हतं. माझी सावत्राई पाहून मला त्या मुलीची आठवण झाली, जी आपल्या वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांच्या आत्म्याच्या शांतीसाठी अन्नदान करत होती. आणि इथं माझा बाप जिवंत असूनही मी एक घरासाठी व्याकुळ होतो. ती प्रामाणिक होती. तिसरी जी आपल्या नवऱ्याच्या प्रेमापोटी त्यांच्या वाटणीचा अन्न लहानग्या मुलीच्या हातून मला देत होती. कदाचित माझ्या आईच्या मृत्यूनंतर बाबांना अशीच एखादी प्रामाणिक पत्नी मिळाली असती तर त्या घरात पैशापेक्षा माणसाची किंमत तरी केली गेली असती. रात्रभर असेच विचार मनात खेळत होते आणि केव्हा झोप लागली ते कळालंच नाही. दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे मी दुकानात जायला निघालो तेव्हा सावत्राई समोरून आली आणि म्हणाली, हल्ली तुझं दुकानाकडे अजिबात लक्ष नाहीये, त्यामुळे तू लवकर दुकान बंद करून घरी येतो. तुला ठाऊक नाही, या घरात तुझ्याशिवाय दुसरं कोणीही कमावणारं नाही. तू पुरुष आहे आणि ही तुझी जबाबदारी आहे की आम्हाला हवं ते आणून द्यायला हवं. तुझ्या बाबांनी तुझ्या खांद्यावर हे ओझं टाकलंय, नाहीतर मी तुझ्याकडून 1 रुपयाही घेतला नसता. मी तिच्याशी वाद घालतच नव्हतो म्हणून नुसतीच मान हलवली आणि मी म्हणालो, मी प्रयत्न करेल की पुढच्या वेळी तुम्हाला थोडे जास्त पैसे देऊ शकेल. हे ऐकताच ती म्हणाली, पुढच्या आठवड्यात माझी मुलगी शिक्षण पूर्ण करून घरी येणार आहे. ती आल्यावर लगेचच मी तिच्यासाठी स्थळ शोधायला सुरुवात करणार आहे. तिच्या लग्नासाठी तुला काही ना काही करावं लागेल. शेवटी ती तुझी बहीण आहे आणि तिची जबाबदारी तुझ्यावरच आहे ना. माझ्यामध्ये तिचं लग्न ठरवण्याआधीच तिच्यासाठी थोडेफार दागिने करून ठेवायला हवेत. जर तू काही पैशांची व्यवस्था करू शकत असशील तर किमान 2-3 लाख रुपये बाजूला ठेव. तिच्या बोलण्यावर माझ्याकडे कोणताच उत्तर नव्हतं, कारण मी 1 लाख रुपये जमा करू शकत नव्हतो. म्हणूनच मी गप्प राहिलो आणि घरातून निघून थेट दुकानावर जाऊन विचार करत बसलो. माझी बहीण माझ्यापेक्षा 5 वर्षांनी लहान होती आणि तिच्या लग्नाचा विचार माझ्या सावत्राईच्या मनात आला होता. पण माझा संसार थाटून देण्याबाबत तिने कधीच विचार केला नाही. त्या दिवशी दुकानात सणासुदीमुळे खूप गर्दी होती. कपडे विकता विकता वेळ कसा गेला कळलंच नाही. जेव्हा ती मुलगी माझ्यासाठी जेवण घेऊन आली आणि किती वेळापासून शांतपणे वाट पाहत बसली होती हेही माझ्या लक्षात आलं नाही. अचानक नजर तिच्यावर गेली. तू केव्हा आलीस? मी विचारलं. अर्धा तास झाला, ती हळू आवाजात म्हणाली. तिचं उत्तर ऐकून मला अपराधी वाटलं. मी पटकन जेवण घेतलं आणि दुकानाचं शटर बंद केलं. दिवसभर गर्दीमुळे मी जेवणही नीट खाऊ शकलो नव्हतो. जेवण आटोपल्यानंतर पुन्हा कामाला लागलो. संध्याकाळी गर्दी कमी झाल्यावर मी दुकानाबाहेर बसलो होतो. तेवढ्यात माझी नजर बाहेर गेली आणि मी वीणा आणि तिच्या आईला झपाझप कुठेतरी जाताना पाहिलं. वीणाच्या आईने तिला उचलून घेतलं होतं. त्या घाईघाईने चालत होत्या. मला काहीतरी विपरीत घडल्याची शंका आली. मी लगेच दुकानातून बाहेर पडलो आणि त्यांना थांबवत विचारलं, काय झालं? ती घाईघाईत म्हणाली, माझी मुलगी तापामुळे बेशुद्ध पडली आहे. तिला दवाखान्यात घेऊन जात आहे.
मी एका मित्राकडून पटकन मोटरसायकल घेतली आणि त्यांना बसवून 5 मिनिटातच हॉस्पिटलमध्ये पोहोचलो. तिथे लगेच उपचार सुरू झाले होते. काही वेळातच वीणाचा ताप उतरला. तिची आई सतत रडत होती आणि देवाकडे प्रार्थना करत होती. उपचारानंतर त्यांनी माझे आभार मानले, पण मी त्यांना सांगितलं, ही माझी जबाबदारी होती. तुम्ही असं लाजिरवाणं वाटून घेऊ नका. मी त्यांना घरी सोडवायला गेलो. वीणाच्या आईने मला चहा प्यायला आग्रह केला, पण मी नम्रतेने म्हणालो, आत्ता नको. तुम्ही वीणाची काळजी घ्या. पुन्हा केव्हा तरी येईन मी. घरी पोहोचलो. सावत्राई लगेच विचारलं, तू कुठे गेला होतास? मी दुकानावर एका मुलाला पाठवलं होतं, पण दुकान बंद होतं. तुझ्या बाबांची तब्येत अचानक बिघडली आहे. मी हतबल झालो. बाबांच्या खोलीत गेलो तर डॉक्टर होते. मी धावत जाऊन बाबांच्या जवळ पोहोचलो, पण डॉक्टर म्हणाले, काही क्षणांनीच पाहुणे आहेत, त्यांना हार्ट अटॅक आला आहे. थोड्याच वेळात बाबांनी शेवटचा श्वास घेतला. मला या जगात एकटं सोडून ते निघून गेले. बाबांचा अंतिम संस्कार पार पडल्यानंतर मी काही दिवसात घरातच होतो, पण सुन्न झालो होतो. आता माझं दुकान उघडण्याची आणि काम करण्याची अजिबात इच्छा होत नव्हती. बाबांच्या मृत्यूचे दुःख एवढं होतं की त्यांचं ओझं मनावरून उतरतच नव्हतं. माझी सावत्र बहीण शिक्षण पूर्ण करून घरी आली होती आणि सावत्राई नेहमी माझ्याकडे पैशाची मागणी करत असे, पण ती मला 1 कप घरचा चहासुद्धा देत नव्हती. मी संपूर्ण आठवडा घरीच घालवला होता. आठवड्यानंतर माझ्या सावत्र बहिणीसाठी स्थळ येऊ लागली आणि तिच्या आईने तिच्यासाठी 1 मुलाची निवडही केली. बाबांच्या मृत्यूच्या 3ऱ्याच आठवड्यात तिचं लग्न करण्याचा निर्णय झाला. लग्नाच्या वेळी माझ्या सावत्राईने माझ्यासमोर मोठ्या रकमेची मागणी ठेवली, पण मी एवढे पैसे कुठून आणणार? शेवटी आम्ही दोघांनी चर्चा करून दुकान विकायचं ठरवलं. त्या पैशातून माझ्या बहिणीच्या लग्नाची व्यवस्था केली. तिचं लग्न दुसऱ्या शहरात पार पडलं. लग्नानंतर तिने आपल्या आईच्या जवळ बोलावून घेतलं आणि मी एकटाच उरलो. काही वेळ गेल्यानंतर तेवढ्यात काही लोक घर खाली करण्यासाठी आले. तेव्हा मला कळालं की दुकानाबरोबर या लोकांनी माझं घरही विकलं होतं. दुकानाच्या व्यवहाराच्या वेळी त्यांनी मला नकळत घराच्या कागदपत्रावर सही करून घेतली होती. आता माझ्याजवळ घर सोडण्याशिवाय दुसरा कोणताच मार्ग उरला नव्हता. घर आणि दुकान दोन्ही माझ्याकडून हिसकावून घेतलं गेलं होतं. मला दुकान बंद करून महिना झाला होता. एक दिवस मी कामगाराकडून दुकानातील सामान काढत होतो, तेव्हाच ती मुलगी माझ्याजवळ आली आणि म्हणाली, काका, तुम्ही कुठे होता? मी रोज जेवण घेऊन येत होते, पण तुमचं दुकान पाहून परत जात होते. मी वीणाला उचलून घेतलं आणि सांगितलं, आता हे दुकान माझं राहिलं नाही आणि नाही माझंही इथे घर आहे. मी आता कुठेतरी दुसरीकडे जाणार आहे. तू माझ्यासाठी जेवण घेऊन येत जाऊ नकोस. त्या मुलीच्या डोळ्यात पाणी आलं. ती गप्प परत निघून गेली. काही वेळाने ती पुन्हा आली आणि म्हणाली, आई म्हणते तुम्ही त्या दिवशी चहा प्यायला नकार दिला होता, पण तुम्ही आला नाही. ती मनात विचार केला, चला जाता जाता हा शब्द तरी पूर्ण करू. मी त्यांच्या घरी चहा पिण्यासाठी गेलो. वीणाची आई स्वयंपाकघरात चहा बनवायला गेली होती. तेव्हा मी वीणाशी सहज बोलताना विचारलं, तुम्ही लोक कुठून आला आहात? इथे भाड्याने राहतात का? मीना म्हणाली, बाबांच्या मृत्यूनंतर घरच्यांनी आईला खूप त्रास दिला, म्हणून आम्ही घर सोडून आलो. एवढ्यात वीणाची आई चहा घेऊन आली. आपल्या मुलीचं बोलणं ऐकून ती म्हणाली, काकांशी काय बोलत आहेस? मीनाच्या आईने माझे आभार मानले की मी त्या दिवशी त्यांची मदत केली होती, पण मी म्हणालो, तुम्ही माझ्यासाठी रोज जेवण पाठवत होतात, त्याबद्दल मी तुमचे आभार मानतो. त्यावर त्या म्हणाल्या, मी ते अन्न तुमच्यासाठी दयेसाठी पाठवलं नव्हतं, माझ्या दिवंगत पतीच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून पाठवत होते. त्यात कुठलाही उपकाराचा भाग नाही. चहा संपेपर्यंत मी त्यांना सांगितलं होतं की माझं घर विकलं गेलं आहे आणि मी हे गाव सोडून जाणार आहे.
मी त्यांना माझ्या आयुष्यात घडलेली सगळी हकीकत सांगितली आणि एकदा ती हकीकत सांगून झाली की मला पुढे जायला जड वाटू लागलं. म्हणून मी तिला विचारलं. तेव्हा ती म्हणाली, माझी कथा खूप मोठी आहे. जर तुमच्याजवळ वेळ असेल तर नक्की ऐका. मी म्हणालो, नक्कीच, तुम्ही सांगा. तेव्हा ती म्हणाली, मी सुद्धा तुमच्याप्रमाणे या समाजातील लोकांकडून त्रासून गेली आहे. माझं नाव वनिता आहे. माझ्या आईवडिलांच्या मृत्यूनंतर जेव्हा मी केवळ 10 वर्षाची होते तेव्हा एका अपघातात त्यांनी प्राण गमावले. दोघेही मला या निर्दयी जगाच्या जुलमापासून सोडून गेले. माझ्या संगोपनाची जबाबदारी माझ्या काकांनी घेतली, पण मी त्यांच्यासोबत फक्त 3 महिनेच राहू शकले, कारण काकी माझ्याकडून लहान वयातच घरातील सगळी कामं करून घेत असे. जर काही चुकलं तर मला प्रचंड मारहाण करत असे. एके दिवशी काकीच्या मारामुळे मी बेशुद्ध पडले. ही बातमी माझ्या मामापर्यंत पोहोचली. माझ्या आईचं आणि मामाचं खूप पटत होतं. ते भाऊ बहीण एकमेकावर खूप प्रेम करत होते. त्यामुळे मामींना माझी दया आली आणि त्यांनी मला त्यांच्यासोबत नेलं. मामाच्या घरी काही दिवस छान गेले, पण नंतर मामीनेही काकीसारखं वागायला सुरुवात केली. 12व्या वर्षी मी घरातील सगळी कामं शिकली होती. स्वयंपाक, कपडे धुणे, भांडी झाडून सगळी जबाबदारी माझ्यावरच आली होती. हळूहळू मामांनाही याची पर्वा राहिली नाही. मामी म्हणायची, या वयात मुलींना घरकाम शिकणं गरजेचं असतं. मी 14 वर्षाची असताना मामाच्या मोठ्या मुलासाठी स्थळ पाहायला लोक येऊ लागली. जेव्हा संतोषदादाला पाहायला मुलाकडेचे लोक आले तेव्हा त्यांच्या होणाऱ्या सासूबाईंनी मला त्यांच्या मुलासाठी पसंत केलं. तेव्हा मी फक्त 14 वर्षाची होते, पण माझं सौंदर्य असं होतं की कुणालाही मला पाहिलं की स्तब्ध व्हायचं. माझं सौंदर्य पाहूनच त्यांनी मला त्यांच्या मुलासाठी आनंदसाठी पसंत केलं होतं. तेव्हा आनंदचं वय 30 वर्षाचं होतं. त्यांनी माझा हात मागितला आणि संतोषदादाच्या लग्नासोबतच माझाही साखरपुडा ठरवला. मात्र संतोषदादांनी वयाने मोठा असल्याने त्याचं लवकर लग्न ठरवलं गेलं, पण मी अजून लहान होते आणि आनंदचं वय कमी होतं. त्यामुळे आमचं लग्न काही वर्षांनी होणार होतं. माझा संसार खूप चांगला होता, त्यामुळे मला थोडाफार प्रेमही मिळालं होतं. माझी नणंद जी मामीची सून होती, तिला मी वहिनी म्हणायचे. त्या माझ्याशी खूप चांगला व्यवहार करत होत्या. त्या घरात आल्यावर माझ्या जबाबदाऱ्या थोड्या हलक्या झाल्या, कारण त्या स्वतःची माझी मदत करत होत्या. पण माझी मामी नेहमी म्हणायची की वनिता कामामध्ये खूप हुशार आहे, तू स्वतःला त्रास देऊ नको. पण वहिनी खूप चांगल्या होत्या. त्या मामींना कधी उलट बोलत नसत, पण माझी मदत आवर्जून करत असत. आमचं आयुष्य आनंदात चाललं होतं. मी 18 वर्षाची झाली होती. आनंद नेहमी आमच्या घरी येत असे आणि मला पाहिल्यावर त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळी चमक उठायची. आम्ही दोघे एकमेकांना पसंत करू लागलो होतो, पण घरामध्ये एवढं स्वातंत्र्य नव्हतं की आम्ही उघडपणे बोलू शकत होतो. आम्ही लपून छपून बोलायचो आणि यात वहिनीचीही खूप मदत मिळत होती. ते माझ्या आयुष्यातील अत्यंत सुंदर दिवस होते आणि नेहमी काही ना काही गिफ्ट म्हणून वस्तू घेऊन यायचे. माझ्या होणाऱ्या सासूबाई मला भेटवस्तू आणि खाण्यापिण्याचं सामान पाठवायच्या. मला सासरकडून खूप प्रेम मिळत होतं, पण माझं नशीबच खराब होतं. लग्नाला 6 वर्ष झाली. त्या काळात वहिनींनी देवाने एक आनंदाची बातमी दिली. त्यांचं मातृत्व समीप आलं होतं. त्यांच्या डिलिव्हरीचे शेवटचे दिवस होते आणि त्या नेहमीच्या चेकअपसाठी हॉस्पिटलला जात होत्या. त्या दिवशी गाडीत वहिनी आणि संतोषदादा दोघेही होते, पण एक भयंकर अपघात झाला. त्यात दादा आणि वहिनी दोघेही गंभीर जखमी झाले. आम्ही तातडीने त्यांना हॉस्पिटलमध्ये नेले. वहिनीचे ऑपरेशन तातडीने करण्यात आलं. बाळाचा जीव वाचला, पण नियतीने अमानुष खेळ केला. वहिनी मात्र या जगातून निघून गेल्या. त्या केवळ माझ्या वहिनी नव्हत्या, तर माझ्या होणाऱ्या नणंदही होत्या. त्यांची लहानशी मुलगी जन्मताच अनाथ झाली होती. मला स्वतःचे
अनाथ असल्याने दिवस आठवले. मी त्या निष्पाप बाळाला छातीशी कवटाळलं. दादांना मात्र वहिनीच्या मृत्यूची माहिती नव्हती. ते अजूनही बेशुद्ध होते. त्यांचे दोन्ही पाय गंभीर जखमी झाले होते. म्हणून सर्वांनी ठरवलं की जोपर्यंत काही सांगायचं नाहीत, जोपर्यंत दादा शुद्धीवर येत नाही. पण काही दिवसांनी आणखीन एक भयंकर बातमी आली. दादाचा एक पाय वाचवता आला नाही. डॉक्टरांना तो कापावा लागला. ते आयुष्यभरासाठी एक पायाने अपंग झाले. ही बातमी ऐकून घरात प्रचंड शोककळा पसरली. घरात मृत्यूसारखी निशब्दता दाटली होती. जो कोणी जिथे होता तिथे सुन्न बसून राहिला. ना कुणी कोणाशी बोलत होतं, ना कुणी हसत होतं. खाण्यापिण्याची कोणालाही शुद्ध राहिली नव्हती. मी मात्र त्या निष्पाप बाळाला सतत कुशीत घेऊन हिंडत होते. हे सगळं पाहून मामीच्या मनात एक कल्पना आली. माझी सगळी नाती तोडून मला कायमच त्यांच्या घरीच ठेवायचं, जेणेकरून मी त्यांच्या अपंग मुलाची आणि लहान नातीची सेवा करत राहील. कारण ते बाळ माझ्याशी पूर्णपणे जुळून गेलं होतं. पण मला आनंदवर प्रचंड प्रेम होतं. जेव्हा मामींनी माझं लग्न मोडण्याचा निर्णय घेतला तेव्हा मी आकांताने रडू लागले. माझ्या मामांनाही माझी कीव आली नाही. पण मामींनीही त्यांचा एकही शब्द ऐकला नाही. त्यांनी माझ्या सासरच्या लोकांना स्पष्ट सांगितलं, हे लग्न आम्ही मोडणार आहोत. हे लग्न होणार नाही. ते लोक नाराज होऊन परत निघून गेले. आणि मग एक दिवस मामांनी मला जवळ बोलावलं आणि विचारलं, तुला आनंदसोबत लग्न करायचं आहे का? मी शांतपणे मान हलवली. माझं उत्तर ऐकताच मामाने आनंदला ताबडतोब फोन करून बोलावलं आणि आम्हा दोघांचे एका देवळात लग्न लावून दिलं. त्यानंतर त्यांनी मला आनंदसोबत लपून पाठवून दिलं. ही गोष्ट मामा मामींनी आणि त्यांचा मुलगा संतोष यांना अजिबात माहीत नव्हती. त्यांना तर वाटत होतं की मी घरातून पळून गेले आहे. मला वहिनीच्या त्या बाळाला सोडून जायचं अजिबात मन होत नव्हतं. पण मामांनी विश्वास दिला होता की ते त्या मुलीला चांगल्या प्रकारे सांभाळतील. पण अशा गुपचूप लग्नामुळे मला कधीच सासर करून ती सून म्हणून मिळणारा प्रतिष्ठा आणि प्रेम मिळू शकलं नाही. जोपर्यंत आनंद जिवंत होता तोपर्यंत मी सासरी होते. माझा नवरा फौजीत होता, सतत ड्युटीवर असायचा. त्यामुळे घरात मी एकटीच असायची. सासूबाई आणि घरातल्या इतर माणसांकडून सारखे टोमणे ऐकावे लागायचे. आनंदला ड्युटीवर जाऊन 1 महिना झाला होता. लवकरच तो सुट्टीवर येणार होता. पण त्याच्या परतीआधीच एक भयानक बातमी आली. आतंकवाद्याशी झालेल्या चकमकीत तो शहीद झाला होता. ही बातमी ऐकताच सासूबाईंनी माझ्यावरच दोष ठेवला. त्या रागाने म्हणाल्या, तूच अपशकुनी आहेस. तुझं पाऊल आमच्या घरात पडलं आणि माझा मुलगा गमावला आम्ही. हे सगळं त्या निरागस लेकराच्या शापामुळे झालेल्या, ज्या तू सोडून आलीस. माझ्या नवऱ्याच्या मृत्यूचे दुःख खूप मोठं होतं. पण मी त्यांनाही रोजच्या शिव्या शापाने माझं जीवन असह्य झालं होतं. त्या मी हळूहळू स्वतःला घरात एकटं करून घेतलं. 1 महिन्यानंतर मला समजलं की मी गर्भवती आहे. आता माझ्यावर एक निष्पाप जीवाची जबाबदारी होती. म्हणून मी स्वतःला सावरलं. मुलीचा जन्म होईपर्यंत सासरच्या लोकांनी कसंबसं मला घरात ठेवलं. पण जेव्हा मी मुलीला जन्म दिला तेव्हा मात्र त्यांनी मला घराबाहेर काढण्याचा निर्णय घेतला. तरी मी तिथे 3 वर्ष जनावरासारखे दिवस काढले. कुठलाही हक्क नाही, कुठलाही आधार नाही. शेवटी जेव्हा हे सगळं सहनशक्तीच्या पलीकडे गेलं तेव्हा मला ते घर सोडावं लागलं. मी मामीकडे परत गेले. पण तिथे गेल्यावर कळलं की मामा आता हयात नाहीत. मामीने त्यांच्या मुलाचे लग्न एका विधवेशी लावून दिलं होतं. पण त्या स्त्रीने मामींना घराबाहेर काढलं. तिचा अपंग नवरा आणि ती मुलगी या दोघांनाही ती प्रचंड अत्याचार करत होती. मी स्वतःचा लाचार आणि असहाय होते. दुसऱ्याला मदत करणे माझ्या हातात नव्हतं. त्यामुळे मी तेथून निघून आले. इथे या गल्लीमध्ये छोटंसं भाड्यानं घर घेतलं आणि नवऱ्याच्या पेन्शनवर मी जगू लागले. त्या महिलेची कथा ऐकून मला प्रचंड दुःख झालं. ती तर माझ्याही अधिक मजबूर होती. मी उठून निघू लागलो तेव्हा विनाने माझा हात पकडला आणि माझ्यासमोर उभी राहिली. ती डोळ्यात आसवे आणून म्हणाली, काका तुम्ही कुठेही जाऊ नका. तुमचं स्वतःचं घर नाही ना, मग तुम्ही आमच्यासोबत राहा प्लीज.
मीनाचं बोलणं ऐकून मी वीणाकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात पाणी होतं. कदाचित तीही हाच विचार करत होती. जर तिच्या मुलीचा बाप जिवंत असता तर तिला दुसऱ्याकडून मदतीची अपेक्षा करावी लागली नसती. थोडा वेळ विचार केल्यानंतर मी वनितासमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला. कारण आम्हा दोघांची परिस्थिती सारखीच होती. आम्हा दोघांना एकमेकांच्या आधाराची गरज होती. तिने मग आपल्या मुलीकडे पाहिलं आणि माझा प्रस्ताव स्वीकारला. आमच्या नवीन सुंदर आयुष्याची सुरुवात झाली. अत्यंत साध्या पद्धतीने मी वीणासोबत लग्न केलं. पहिल्या रात्री जेव्हा मी गेलो आणि वनिताकडे पाहिलं तेव्हा मी लाजून म्हणालो, वनिता, तुला देण्यासाठी माझ्याकडे काहीच नाही. त्यावर तिने हसत माझा हात धरला आणि म्हणाली, मला काही नको, फक्त एक गोष्ट करशील का? मी उत्तर दिलं, वनिता, तू जे सांगशील ते मी करायला तयार आहे. तिच्या डोळ्यात वेदना आणि ममता स्पष्ट जाणवत होती. ती म्हणाली, माझ्या वहिनीची मुलगी, जिला मी त्यावेळी परिस्थितीमुळे सोडून आली आहे, पुन्हा माझ्याकडे आणायचं आहे. कारण तिची सावत्र आई तिच्यावर खूप अत्याचार करत असते. सावत्रपणाची वेदना मी स्वतः सोसली आहे आणि तुम्ही तशीच अनुभवली आहे. वनिताच्या या शब्दाने माझं मन हेलावून गेलं. मी तिला वचन दिलं आणि त्या मुलीला नक्कीच घरी आणू आणि तिला एक चांगलं आयुष्य देऊ. माझं बोलणं ऐकून वनिता हसली आणि तिने माझ्या खांद्यावर डोकं टेकवलं. मी तिच्या हातात हात घेतला आणि ठामपणे म्हणालो, आता आपलं आयुष्य आनंदाने भरलेलं असेल. मी पूर्ण प्रयत्न करेल की तुला कधीच कोणत्याही त्रास होणार नाही. दुसऱ्या दिवशी आम्ही वनिताच्या मामाच्या घरी आलो. तिची सावत्र आई तिच्यावर खूपच अत्याचार करत होती. 7 वर्षाची ती निष्पाप मुलगी पूर्णपणे कोमेजून गेली होती. वनिताच्या आईपणाचा ओलावा तिच्या डोळ्यात उतरला. तिने त्या मुलीला आपल्या कुशीत घेतलं. आम्ही कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून पिहूला अधिकृतपणे दत्तक घेतलं आणि आता आमच्या कुटुंबात कोणत्याच गोष्टीची कमी नव्हती. मी एका भाड्याच्या दुकानात किराणा भरला आणि पुन्हा व्यवसाय सुरू केला. पुढच्या वर्षी वनिताने एका सुंदर मुलाला जन्म दिला. आनंदाच्या भरात माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. देवाने इतके सुंदर कुटुंब दिलं होतं की त्याचे जेवढे आभार मानावे तेवढे कमीच होते. पण शेवटी मनात एक प्रश्न उमटत राहिला, मी वनितासोबत लग्न करून योग्य केलं की अयोग्य? तर मग तुम्ही नक्की सांगा. ही सावत्रपणाची किंवा सावत्र प्रकारे त्रास भोगावा लागतो, सहन करावा लागतो. म्हणूनच त्या जोडप्याने त्या अनाथ मुलीला घेऊन सांभाळण्याचा निर्णय. तर मग तुम्हाला ही कथा कशी वाटली नक्की सांगा. चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये नवीन एका कथेसह.